कोल्हापूर जिल्ह्यासह 12 जिल्ह्यात गोवा ते नागपूर जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील 59 गावातील नागरिक शेतकरी आंदोलन करत आहेत। गेले 4 महिन्यापासून हे आंदोलन सुरू आहे। मात्र मुख्यमंत्री शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला तयार नाहीत। उलट पोलिसांना पुढे करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी चालू केला असल्याचा आरोप शक्तीपीठ महामार्ग विरुद्ध संघर्ष समितीने केलाय। दरम्यान आज या संदर्भातील निवेदन समितीकडून जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आलाय। तर मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी समोर येऊन शेतकऱ्यांना सामोरे जावं, पोलिसांना मोहरे बनवून शेतकऱ्यांच्या पुढे पाठवू नये असं संघर्ष समितीचे समन्वयक गिरीश फोंडे व शिवाजी मगदूम म्हणालेत। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरातील हे 60 गावातील शेतकरी जे आहेत गेले 4 महिने आंदोलन करतात हे आपल्या सर्वांना माहिती आहे। पोलीस जी यंत्रणा जी आहे ही दडपशाही करण्याचा प्रयत्न गेले 4 महिने करते आहे। पण आता जेव्हा आम्ही उपमुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री जे आहेत, गृहमंत्री जे आहेत, हे कोल्हापूरमध्ये 22 ऑगस्टला येणार आहेत, आंदोलन लोकशाही मार्गाने करणार असं आम्ही जाहीर केलेलं आहे। आता याच्याबद्दल पोलीस काय करतात, गावागावातल्या शेतकऱ्यांना जे आहेत ते दडपण आणण्याचा प्रयत्न करतात। फोन कॉल करून तुमच्या गावातली शेती किती जाणार आहे, तुम्ही आंदोलनात किती लोक जातात, हा प्रकार आम्ही आंदोलन करणाऱ्यांना नवीन नाही आहे। पोलिसांनी या गोष्टी ज्या आहेत या शाहू महाराजांच्या जिल्ह्यामध्ये अशा गोष्टी करू नयेत, अन्यथा आंदोलन राहिलं बाजूला, पोलिसांनी शेतकरी आपापसात भिडतील। पोलिसांना आम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलं आहे, SP-नाही सांगितलं आहे की पोलिसांचा याच्यामध्ये काही संबंध नाही आहे। मुख्यमंत्री जे महत्त्वाचे आहेत त्याच्यातला निर्णय प्रक्रियेचा भाग आहेत, त्यांनी शेतकऱ्यांना चर्चा करतो म्हणून सांगितली, चर्चा केलेली नाही आहे। चर्चा देखील जरी केली तरी आमचे महामार्ग रद्द करावा ही एकच मागणी आहे। आणि आमचं सरळ मत आहे की त्यांनी मुंबईहून कोल्हापूरला येत असताना महामार्ग रद्द केल्याचा आदेशच घेऊन यावा, अन्यथा कोल्हापुरातले शेतकरी जे आहेत ते निदर्शनं करूनच त्यांचं स्वागत करतील, एवढं आम्ही सांगितलेलं आहे। पोलिसांनी त्यांची मर्यादा ओळखावी, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आम्ही कधी निर्माण केलेला नाही आहे, त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांच्यापासून दूर राहायला पाहिजे अशी मागणी आम्ही घेऊन आलेलो आहे। आज या ठिकाणी आम्ही शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं माननीय जिल्हाधिकारी साहेब आणि SP साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यात शक्तीपीठ बाधित जे तालुके आहेत त्या सर्व तालुक्यांच्यामध्ये पोलीस स्टेशनमधून शेतकऱ्यांना कॉल यायला लागलेले आहेत आणि ते कॉल करून पोलीस यंत्रणा शेतकऱ्यांना वेटीस धरायला लागले असं म्हटलं तर काय अवघड ठरणार नाही। माझं सर्व पोलिसांना माझी विनंती आहे, सर्व पोलीस स्टेशनला, सर्व PIना माझ्या आणि पोलीस अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये आंदोलन शांततेच्या मार्गाने चाललेलं आहे आणि ते आंदोलन तुमच्या एका कॉलवर शांतता सुव्यवस्था बिघडवू शकतं आणि ते बिघडायचे नसेल तर प्रशासनानं कुठल्याही व्यक्तिगत शेतकऱ्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न करू नये एवढी माझी त्यांना विनंती आहे। आणि जर असं झालंच तर भविष्यात एकदा शेतकरी जर पेटून उठला तर तो या ठिकाणची शांतता सुव्यवस्था बिघडल्याशिवाय राहणार नाही। दरम्यान यावेळी शिवाजी मगदूम, गिरीश फोंडे, सम्राट मोरे, शिवाजी पाटील, प्रकाश पाटील, कृष्णात पाटील, संग्राम वडिंगेकर, आनंद पाटील आदी उपस्थित होते।